हॅलो एव्हरीवन, आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण नाउन्स बघितले, प्रोनाउन्सचा पण अभ्यास केलाय. आता आपण तिसऱ्या पार्ट्स ऑफ स्पीचकडे जातोय, दॅट इज अन ॲडजेक्टिव्ह. आता आपण पहिल्यांदा ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये विशेषण म्हणतो. विशेषण याचा अर्थ काय किंवा वाक्यातलं विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह शोधायचं कसं, हे सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया. आता विशेषण म्हणजे काय, विशेष माहिती सांगणारा शब्द. It means this adjective give us more information about the noun or a pronoun in the sentence. Okay, we will see with one of the example. या ठिकाणी आपण उदाहरण घेतलंय, there are beautiful butterflies in the garden. आता यातलं adjective कसं शोधायचं? So first we must know the adjective gives us more information about the noun. Correct? The adjective modifies the noun or adjective describes the noun. म्हणजे ते नाउन विषयी माहिती सांगतं किंवा प्रोनाउन विषयी माहिती सांगतं थोडं. पण त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय गरजेचं आहे, जर आपल्याला ऍडजेक्टिव्ह शोधायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे ते म्हणजे नाउन, वाक्यातलं नाम ओळखायचं. आता ह्या वाक्यामध्ये नाम बघा कोणते, देर आर ब्युटिफुल बटरफ्लायज इन द गार्डन. बटरफ्लायज इज वन ऑफ द नाउन, गार्डन इज वन ऑफ द नाउन. आता या ठिकाणी बटरफ्लाय हा शब्द आलाय किंवा नाउन आलाय, त्या नाउनला आपण क्वेश्चन विचारायचं. बघा आता कोणता क्वेश्चन विचारणार, हाऊ, किंवा आपण व्हॉट काइंड ऑफ. मराठीमध्ये आपण कसं किंवा कसे अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. मग आता बटरफ्लायज, हाऊ आर द बटरफ्लायज, व्हॉट आन्सर डू वी गेट? वी गेट द आन्सर एज दे आर ब्युटिफुल. सो एकदम सिंपल ट्रिक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ब्युटिफुल हे काय झालं, द ब्युटिफुल इज द ऍडजेक्टिव्ह अँड इट इज डिस्क्रायबिंग द नाउन बटरफ्लायज. करेक्ट? म्हणजेच खूप सिंपल आहे ऍडजेक्टिव्ह शोधणं. सर्वात पहिल्यांदा ऍडजेक्टिव्ह शोधायला जायचं नाही, सगळ्यात पहिल्यांदा नाउन शोधायचं. त्या नाउनला क्वेश्चन विचारायचा, जे आन्सर आपल्याला मिळेल ते ऍडजेक्टिव्ह असेल. आता आपण काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह कडे जाणार आहोत. ऍडजेक्टिव्हचे प्रकार. सगळ्यात पहिला प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता ह्या शब्दावरून आपल्याला समजतं हे ऍडजेक्टिव्ह काय दाखवत असणार आहे, दॅट शोज द क्वालिटी. दॅट माइट शो द कलर, दॅट माइट शो द शेप ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. मग शेप असेल म्हणजे आकार असेल, कलर असेल किंवा क्वालिटी असेल, अशा प्रकारचे जर काही गोष्टी दाखवत असतील तर ते जातं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये. आता ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आयडेंटिफाय कसं करायचं, एकदम सिंपल ट्रिक आहे बघा. एक आपण उदाहरण घेऊया. रवी इज अन ऑनेस्ट बॉय. आता ह्या ठिकाणी फर्स्ट नाउन आहे रवी, सेकंड नाउन आहे बॉय. याला क्वेश्चन विचारा. कोणता क्वेश्चन आपण विचारणार, हाऊ इज द बॉय. करेक्ट? आपण विचारू शकतो व्हॉट काइंड ऑफ बॉय. म्हणजे थोडक्यात तो कसा आहे. आपल्याला आन्सर काय मिळतं, हाऊ इज द बॉय. द बॉय इज ऑनेस्ट. इथे एच सायलेंट आहे त्यामुळे आपण हॉनेस्ट नाही, ऑनेस्ट असा उच्चार करतो. मग हा ऑनेस्ट हा आपल्याला काय दाखवतो, त्याची क्वालिटी दाखवतो. दॅट्स वाय दॅट इज द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. म्हणजे इन शॉर्ट जर आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी समजून घ्यायचं असेल तर नाउन शोधायचं. तर नाउनला जर आपण हाऊ किंवा व्हॉट काइंड ऑफ हे जर प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर येत असेल तर ते येणारं उत्तर काय असतं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असतं. एक प्रश्न लक्षात ठेवायचा, हाऊ, व्हॉट काइंड ऑफ. याचं जर उत्तर आलं असेल तर ते ऍडजेक्टिव्ह आपण शोधलेलं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. आता दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हा शब्द पाहिल्यानंतर आपल्याला समजतं क्वांटिटी, इट मीन्स ते क्वांटिटी दाखवतं. करेक्ट? आता नाउन्स मध्ये आपण जाऊया. पहिला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या आमच्या चॅनलवरती. मग नाउन्स मध्ये आपण काउंटेबल आणि अनकाउंटेबल अशा दोन्ही नाउन्सचा वापर केलाय. मग त्यापैकी जे अनकाउंटेबल नाउन्स आहेत ना, जे वी कॅनॉट काउंट ॲज 1 2 3 4, मग अशा प्रकारच्या अनकाउंटेबल नाउन्ससाठी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असतं. फॉर एक्झाम्पल, मी समजा वाक्य लिहिलं इथे,
वाक्य आहे बघा, प्लीज पास मी सम शुगर. आता ह्यातलं मला ऍडजेक्टिव्ह शोधायचं आहे. हॅव टू फाइंड द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम दिस सेंटेन्स. मी काय करणार, पहिली स्टेप ऍडजेक्टिव्ह शोधण्या अगोदर मला नाउन शोधायचं आहे. नाउन कोणतं आहे, शुगर. आता या ठिकाणी बघा, मी पहिला प्रश्न विचारला, हाऊ इज द शुगर, नो आन्सर. व्हॉट काइंड ऑफ शुगर, नो आन्सर. मग मला वेगळा प्रश्न विचारावा लागणार आहे. आता वेगळा प्रश्न म्हणजे कोणता असेल, हाऊ मच, किती. का, कारण शुगर इज अन अनकाउंटेबल नाउन. मग अनकाउंटेबल असल्यामुळे आपण एक शुगर, दोन शुगर असं म्हणू शकत नाही, 1 शुगर, 2 शुगर. सो वी हॅव टू मेजर इट. मग अशा प्रकारचे अनकाउंटेबल नाउन्स असतील, मग त्यासाठी मी प्रश्न माझा बदलणार. कोणता प्रश्न आला, हाऊ मच. मग आता बघा, हाऊ मच शुगर, आपल्याला आन्सर काय मिळतं, सम शुगर. म्हणजेच पहिला प्रश्न आता उपयोगाला येत नाही, आता प्रश्न बदलला पाहिजे, हाऊ मच. मग ज्यावेळी हाऊ मच क्वेश्चन विचारला नाउनला, त्यावेळी आपल्याला आन्सर मिळालं, तर अशा वेळी ते आन्सर काय असतं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असतं. मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी साठी क्वेश्चन विल बी चेंज्ड. द क्वेश्चन विल बी हाऊ मच. अजून एक उदाहरण घेऊया. देर इज अ लिटल सॉल्ट इन द जार. आता ह्या वाक्यामध्ये मला सांगा, नाउन्स कोणकोणती आहेत बघा. पहिलं नाउन आहे सॉल्ट, दुसरं नाउन आहे जार. आता आपण या ठिकाणी सॉल्टला क्वेश्चन विचारायचा. कोणता क्वेश्चन विचारणार, हाऊ मच सॉल्ट. व्हॉट डू यू गेट द आन्सर एज, अ लिटल. अ लिटल मीन्स जस्ट इनफ. ओके, म्हणजेच अ लिटल दॅट शोज द क्वांटिटी ऑफ द सॉल्ट. करेक्ट. म्हणजे ज्यावेळी आपण हाऊ मच क्वेश्चन विचारतो, त्यावेळी आपल्याला आन्सर मिळतं, ते आन्सर असतं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता तिसरा प्रकार ऍडजेक्टिव्हचा, तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता हे पण आपल्याला समजू शकतं इझिली, ज्यावेळी नंबर आपण दाखवतो. जसं क्वांटिटी दाखवताना मेजरमेंट किंवा आपण त्याला हाऊ मच क्वेश्चन विचारतो, तसं नंबर ज्यावेळी ऍडजेक्टिव्ह नंबर असतं, त्यावेळी पण प्रश्न वेगळा पडतो. आता या ठिकाणी मी एक उदाहरण घेतो बघा. या ठिकाणी आपण उदाहरण घेतलं. उदाहरण काय, देर आर 8 स्टुडंट्स इन द रो. करेक्ट, देर आर 8 स्टुडंट्स इन द रो. मग या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नाउन शोधायचं. पहिलं नाउन कोणतं आहे, स्टुडंट्स. दुसरं नाउन कोणतं आहे, रो. क्वेश्चन विचारा, स्टुडंटला विचारलं, हाऊ आर द स्टुडंट्स, नो आन्सर. हाऊ मच विचारू शकत नाही, कारण स्टुडंट्स हे अनकाउंटेबल नाही, काउंटेबल आहे. आपण स्टुडंट्स काउंट करू शकतो, 1 2 3 4. मग क्वेश्चन कोणता विचारणार आपण, हाऊ मच नाही, हाऊ पण नाही. तिसरा प्रश्न होतो, हाऊ मेनी. मग ज्यावेळी आपण स्टुडंट्स या नाउनला हाऊ मेनी म्हणून क्वेश्चन विचारतो, विचारून पाहूया, हाऊ मेनी स्टुडंट्स. व्हॉट डू वी गेट आन्सर, वी गेट द आन्सर एज 8. करेक्ट. मग ज्यावेळी आपण हाऊ मेनी हा क्वेश्चन विचारतो आणि त्यावेळी आन्सर आपल्याला मिळतं, त्यावेळी ते आन्सर असतं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता हे झाले एक्झॅक्ट नंबर आपल्याला मिळतं. काय काय ठिकाणी ऑर्डिनल्स पण मिळतात, म्हणजे फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड, फोर्थ अशा प्रकारचे पण असतात. हे कार्डिनल्स झाले, 1 2 3 4 अशा प्रकारचे पण नंबर्स मिळतात. परंतु काही काही वेळा दुसरं एक उदाहरण आपण घेऊया. मगाशी मी घेतलं होतं तशाच प्रकारचं एक उदाहरण. हे उदाहरण मुद्दाम म्हणून घेतलंय, म्हणजे काय होतं, आपलं कन्फ्युजन होतं बऱ्याच ठिकाणी. कारण मगाशी आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी घेतलं आणि त्या ठिकाणी मी प्रश्न दिला होता, प्लीज पास मी सम शुगर. आता त्या ठिकाणी सम आपण काय काढलं होतं, सम म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता या ठिकाणी पहा, मी उदाहरण काय दिलंय, देर आर सम पीपल इन द पार्टी. आणि कशाचं उदाहरण दिलंय, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. मग सम हा शब्द मगाशी आपण पाहिला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये, आणि आता आपण म्हणतोय सम हा ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये येऊ शकतो. ऑफकोर्स येऊ शकतो. कसा येणार, कारण मगाशी आपण शुगर साठी वापरला होता तो. इट वॉज डिस्क्रायबिंग द नाउन शुगर. शुगर इज अन अनकाउंटेबल नाउन, म्हणून तो वर्ड सम हा कशामध्ये गेला, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये गेला. परंतु ह्या ठिकाणी आपल्याला बघू शकतो नाउन्स कोणते आहेत. फर्स्ट नाउन इज पीपल, सेकंड नाउन इज पार्टी. यू आस्क द क्वेश्चन टू पीपल,
कोणता क्वेश्चन विचारणार? हाऊ मेनी पीपल, किती पीपल, करेक्ट, किती माणसं आहेत. व्हॉट डू वी गेट द आन्सर ॲज? सम पीपल. पण हा वर्ड जो सम आहे तो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये येत नाही, तो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये येतो. काय येतो नंबर मध्ये? कारण पीपल जे नाउन ते डिस्क्राईब करतंय दॅट इज अ काउंटेबल नाउन. ते काउंटेबल आहे. आपण 1 2 3 4 पीपल काउंट करू शकतो. सो वेन सच काइंड ऑफ वर्ड्स दे कम विथ द काउंटेबल नाउन दे आर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. वेन दे कम विथ द अनकाउंटेबल नाउन दॅट डिस्क्राइब्स ॲज द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. या पुढचे प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून्ड.